बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 843 महिला ऊसतोड कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्यात आलेल्या आहेत। होय, बीड हा खरं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र याच बीड जिल्ह्यामधल्या या ऊसतोड महिला कामगारांच्या अशिक्षितपणाचा, त्यांच्या गरजेचा, निकडीचा या सगळ्याचा फायदा घेऊन बीड जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिलांना फसवलं जातंय। एक मोठं रॅकेटच सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। बीड जिल्ह्यामधल्या ऊसतोड मजूर दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासोबतच परराज्यामध्ये ऊस तोडणीसाठी जातात। 6 महिने ऊस तोडणी करून जानेवारी महिन्यामध्ये त्यांचा परतीचा प्रवास असतो। यावेळेला आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्याच्या नंतर त्यांची तपासणी होते आणि याच दरम्यान जिल्ह्यामधल्या 843 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं दिसून आलंय। ऊस तोडणीच्या दरम्यान मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होणे, जंतू संसर्ग होऊन पोटामध्ये दुखणे अशी लक्षणं असतात आणि त्यामुळे या महिलांना थेट गर्भपिशवीच काढायचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय। अशा प्रकारचं रॅकेट सध्या डॉक्टर चालवतायत आणि अशी अनेक प्रकरणं सुद्धा समोर आलेली आहेत। मात्र या सगळ्या प्रकारामुळे गर्भपिशवी काढल्याच्या नंतर असंख्य पद्धतीच्या आरोग्य समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागतंय आणि त्यामुळेच या अत्यंत संवेदनशील अशा आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रशासनानं, आरोग्य विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी सध्या केली जाते आहे।